नमस्कार फ्रेंड, आपण आलो आहोत आज पुण्याला. तर सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आपण इथे प्री वेडिंग शूट करणार आहोत. तर पुण्याचा हा कॉर्पोरेशनचा पूल आहे, बाजूला मेट्रो स्टेशन आहे. तर तुम्हाला काही इथले व्ह्यू दाखवतो आणि प्री वेडिंग शूट चालू आहे तो आपण बघूया. सकाळी सकाळी या ठिकाणी खूप छान वातावरण झालेलं आहे आणि ह्या पुण्याचा कॉर्पोरेशन पूल आहे. या ठिकाणी भरपूर प्री वेडिंग आता शूटसाठी इथे दुरून येत आहेत फोटोग्राफर्स. आणि हे आमचे आजचे कपल आहेत, यांचा प्री वेडिंग शूटसाठी आम्ही इथं आलेलो आहे. माझ्यासोबत आज तेजस रेडे, सौरभ भाले, सौरभ मुंदडा आणि तो एक तेजस ओदाडे. तर हे आम्ही सर्व मिळून आता प्री वेडिंग शूट करणार आहोत. आणि खूप म्हणजे ट्रॅफिक होण्या अगोदर इथे यावं लागतं म्हणून आम्ही लवकर आलो. आणि खूप रिस्क घेऊन हा बघा कसा फोटो काढत आहे आज रोडवर. तर आत्ताच यांनी शोरूमने शूट केलेले फोटो आपण बघा. एक नंबर या ठिकाणी लोकेशन आहे आणि चांगले खूप मस्त फोटो आलेले आहेत. एक्झॅक्ट मेट्रो स्टेशनच्या बाजूला प्री वेडिंग शूट चालू आहे. आणि या ठिकाणी परत दुसरे पण फोटोग्राफर आलेले आहेत प्री वेडिंग शूटसाठी. तर आता आम्ही आलो आहोत सासवडला. शनिवारवाड्यामध्ये आम्ही शूट केला आणि आता सासवडच्या या मंदिरामध्ये आम्ही आलो आहोत. आणि या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला खूप सारे म्हणजे इथे प्री वेडिंगसाठी कपल दिसलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे इथे फोटोग्राफी करत आहेत. आणि ही लोकेशन म्हणजे फक्त प्री वेडिंगसाठी आता प्रसिद्ध झालेली आहे. आणि 1000 रुपये इथं चार्ज घेतला जातो. आणि अतिशय सुंदर इथं लोकेशन आहे पुण्यामध्ये, सासवड या ठिकाणी प्री वेडिंगसाठी. तर आम्ही आता तिकडलं जे आपलं प्री वेडिंगचं शूट होतं ते पूर्ण करून आता आम्ही नवीन लोकेशनसाठी जात आहोत. तर पुणे सिटी दाखव आपली पुणे सिटी. हे बघा मित्रांनो, पुणे सिटी. तरी हुशार किती हे समोर जे आहे पुणे सिटी. काल म्हणलं तुझी गाडी घेतली ती आपण शोरूम मध्ये. भारी व्ह्यू देतो. व्हिडिओ काढली. तर फायनली आम्ही अलिबागला पोहोचलेलो आहे प्री वेडिंगच्या शूटसाठी. सकाळचे 6 वाजलेले आणि सकाळी बीचवर आलेलो आहोत आम्ही. समुद्राच्या लाटा. आणि इथे प्री वेडिंग शूट सुरू आहे.
तर आम्ही आलो आहो कुर्लाई फोर्टसाठी आणि इथे आम्ही आता परत प्री वेडिंग शूट करणार आहोत. आणि कुर्लाई फोर्टच्या जवळ आहे कुर्लाई गावाचं. इथे खूप समुद्रामध्ये जहाजे दिसत आहे आणि अशा प्रकारे इथे आपण जे झिंगे आपण घेतो ते पूर्ण झिंगे इथं आथरलेले दिसत आहे. या समुद्रामधून ते झिंगे पकडतात आणि असे वाळू घालतात. असं पूर्ण जंगली रस्ता आहे हा आणि चढायला खूप अवघड आहे. 4 बिअरच्या वाटले इथे आहे आणि इथं बिअर वगैरे लोक पितात वाटतं. आणि आम्ही पण कॅरी बॅगमध्ये पाणी घेतले. वरी पाणी मिळणार नाही म्हणून पिण्यासाठी. आणि यांना कॅमेऱ्याची बॅग घेऊन येत आहे ती. आणि हे सुंदर व्ह्यू या ठिकाणाहून दिसत आहे. एवढं मोठं अजून आम्हाला वर जायचं आहे. कॅमेरात घ्यायचा ना फक्त. कुर्लाई किल्ला आपण बघत आहोत आता. असं जंगलातून आम्ही जात आहोत. हे बघा पूर्ण जंगल आहे. पूर्ण किड्यांचा आवाज येते. चुक 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 चुक. पूर्ण जंगलातून ट्रॅकिंग आहे ही. घेऊ वाटायला आमचे आम्ही दोघंचे जाता. आम्ही खूप जंगलात आलोत आता. आजूबाजूला कोणी नाही. अजून खूप दूर जायचं आहे आम्हाला. जंगली जानवर जे असतात त्यांची पण खूप भीती आहे तिकडे. आणि पूर्ण सामसूम रस्त्याने मी आलो इथपर्यंत. खूप अजून उंच जायचं आहे. खूप वरी अजून आम्हाला जायचं आहे. आमचा सिनेमॅटोग्राफर कसा चढत आहे बघा. जवळ आलोत आम्ही. पायऱ्या आल्यात आता. इथे थोडंसं बरं वाटलं आता जवळ आल्यामुळे. हे बघा फोर्ट. बैठक घ्या म्हणले. खूप उंचावर आलोय बघा. समुद्र किती खोलले. समुद्र सपाटीपासूनची इथली उंची श्वास घेता येत नाही. किमान 400 मिलीमीटर एवढी आहे. आणि मला तलवार सापडली. तलवार किल्ल्यावरली. वज्र आले मराठे आले मराठे. शर्ट खराब अरे कचरा लागायला ते पागल. कॅमेराची बॅग आहे. वर तो